नमस्कार मंडळी, हे आहे आजचं ताट. मस्त वाफाळता भात, मुगाच्या डाळीचं गोड वरण, तिखट मसालेदार झणझणीत काळ्या वाटाण्याचं सांबार, त्याचबरोबर चवीला सोने पे सुहागा म्हणजे मसालेदार गवारची भाजी, सलाडमध्ये टोमॅटो, कांदा आणि लिंबू. मस्त चविष्ट आणि स्वादिष्ट ताट. 1/2 किलो गवार घेतली आहे. त्यानंतर काळे वाटाणे रात्रभर भिजत ठेवलेले, मस्त टम्म फुगलेत. काळे वाटाणे भिजवताना स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता भिजल्यानंतरही 1-2 पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे. काळे वाटाणे भिजवल्यानंतर निवडण्याचं कारण म्हणजे हे छोटे छोटे दगड, जे तुमचं दाताचंही ऑपरेशन करू शकतात. हे आयडेंटिफाय होणं खूप डिफिकल्ट असतं भिजवण्याच्या आधी. भिजवल्यानंतर तरी वाटाणे थोडे फुलतात, त्यामुळे हे सहज दिसून येतात. ताटामध्ये असे टाकले ना तर वेगळा आवाज येतो, एक वाटाण्यांचा आणि दगडाचा. त्याच्यामुळे तुम्हाला समजू शकतं हे दगड आहेत म्हणून. कुकरमध्ये स्टँडपर्यंत पाणी घालून घेतले. त्यानंतर टोपामध्ये वाटाण्याच्या थोडंसं पाणी घातलंय, मीठ आणि हिंग घालून कुकर बंद करून साधारण 3 ते 4 शिट्ट्या दिल्या ना की वाटाणे व्यवस्थित उकडतात. इथे गवारही स्वच्छ धुवून घेते. गवार धुतल्यानंतर मोडताना तिचे दोन्ही टोक असे मोडून घ्यायचे. त्यानंतर गवारीची शेंग साधारण अर्धा इंचाने मोडून घ्यायची. मला गवार अशीच मोडायची सवय आहे. मला असं वाटतं ती वेळीवर आणि सुरीने कापली ना तर त्याची चव थोडी बदलते. त्यानंतर आपण 2 कांदे कापून घेणार आहोत. गवारसाठी जास्त नाही लागणार आहे, पण काळे वाटाण्याच्या सांबारासाठी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचंय, ते पण भाजलेलं. त्याच्यामुळे कांदा जरा जास्त कापून घ्यायचा आहे. दोन्ही कढया गॅसवर ठेवल्या, फोडणी देऊन झाली आणि आता गवारमध्ये थोडंसं आलं भाजून टाकते. गवारच्या कांद्यामध्ये हळद, मसाला, मीठ घालून परतून घेतले आणि आता त्यामध्ये गवार टाकूया. थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकलंय. अधूनमधून उघडूनही बघायचं की भाजी लागत तर नाहीये ना. अत्यंत स्वादिष्ट आणि चविष्ट भाजी झालेली गवारची. त्यानंतर इथे वाटाण्याचा कुकरही झालाय. वाटाणे अगदी व्यवस्थित शिजले आहेत, ना जास्त कडक ना अगदी नरम. वाटाण्यासाठीचा कांदाही बाजूला भाजून झालाय. त्यामध्ये मसाला, हळद आणि मीठ टाकून भाजून घेते वाटाणे. त्याच्यामध्ये जरा मसाल्यांमध्ये मोडले की छान चव येते. त्यामध्ये ॲड करूया कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आणि इथे थोडेसे वाटाणे बाजूला केलेले, भाजलेला कांदा आणि भाजलेल्या खोबऱ्याचं एकत्र जे वाटप आहे ते ॲड करून घेणार आहोत आणि मस्त खळखळून उकळी द्यायची आहे ह्याला. आणि जो घरात सुगंध सुटलेला, खरंच अप्रतिम आणि खूप चविष्ट झालेलं वाटाण्याचं सांबार. त्यानंतर आता हे एकदम सोपी गोष्ट म्हणजे डाळ भाताचा कुकर लावायचा आहे. मुगाची डाळ साधारण तासभर भिजत ठेवलेली, ती धुवून घेतली आहे. त्यानंतर तांदूळही धुवून घेतले आहेत. आधीच पाणी होतं कुकरमध्ये, तांदूळ ठेवले, त्यामध्ये दुपटीच्या प्रमाणात पाणी घातलं, डाळ ठेवली, त्यामध्ये पाणी, हळद, हिंग घालून 3 शिट्ट्या येईपर्यंत कुकर ठेवलाय गॅसवर. तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया. तेल, हिंग, हळद, मोहरी आणि जिरं टाकलंय. त्यामध्ये मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडंसं आलं टाकलंय भाजायला. हे थोडं भाजून घेतलं की त्यानंतर हळद ॲड केली आहे आणि इथे आपण डाळ टाकून घेतोय. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी, थोडंसं चिंच आणि गूळ वाटल्यास आणि मस्त उकळी काढून घ्यायची आहे. आपलं जेवण तयार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.